मराठी एक्सप्रेस. या जगामध्ये सगळ्यात मोठं कोण असेल ते म्हणजे आपली आई आणि वडील. 2 नंबरची मोठी विभूती आहे, तिचं नाव आहे सत्य, आणि 3 नंबरला देव आहे. 3 नंबरला कोण आहे? देव. मग आता हा खटका लोकांनी डोक्यातून काढून टाका. अगोदर सेवा कोणाची केली पाहिजे? सेवा कोणाची केली पाहिजे? आईची बापाची. नंतर वेळ मिळाला तर संताची, आणि संतांच्या सेवेतून वेळ मिळाला तर देवाची. नाही तर देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? का अरे आपला बाप विठ्ठल आहे. आपला बाप कोण आहे? विठ्ठल आहे. आपला बाप शंकर आहे. आपला बाप महादेव आहे. आपली आई पार्वती माता आहे. आपली आई सीता माता आहे. आपली आई रुक्मिणी माता आहे. आपली आई भवानी माता आहे. कारण बाप रखमा देवी म्हणून तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. आपला बाप विठ्ठल आहे, आपला बाप राम आहे, आपला बाप कृष्ण आहे. म्हणून आज पुण्य स्मरण एका तृतीयाच आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या लहानपणाचा बाप आठवा. आपण जेव्हा चालायला लागलो ना, पडू नये म्हणून त्या बापाने आपल्याला बोटाला धरलं असेल. आपल्याला समोर काही जत्रेला बाप खांद्यावर घेऊन गेला असेल, जत्रेत गर्दी असेल, देव दिसत नसेल, बाबाने आपल्याला खांद्यावर उचलून घेतलं असेल. त्या खांद्यावर आपण अनेक वेळा शी केली असेल, सू केली असेल, बापाला कधी राग आला नाही. त्या आईनं अनेक वेळा आपलं मलमूत्र साफ केलं असेल, झोळीत घातलं असेल, प्रशब्दाने सुद्धा तक्रार केली नाही. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम करणारी एकमेव विभूती आहे आपली आई आणि आपला बाप. नाही, एक सोपा प्रश्न, सगळ्यात मोठं कोण? काय प्रश्न विचारला? सगळ्यात मोठं कोण? आता यांनी 5-7 लाख रुपये घालून सरपंच लय मूड मध्ये ते म्हणे बाबा काय प्रश्न विचारला? सगळ्यात मोठं म्हणे सरपंच. काय म्हणे? बाबा म्हणे बरोबर आहे, सरपंच मोठे आहेच आहे. कारण प्रथम नागरिक या नात्याने मान कोणाला असतो गावाचा? सरपंचांना. ते मोठे आहेच आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. त्याच्या पुढचा म्हणला पाटील मोठा, त्याच्या पुढचा म्हणला हा सावरगाव सगळ्यात मोठा आहे, त्याच्या पुढचा म्हणला आपला तालुका मोठा आहे, एक जण म्हणला जिल्हा मोठा आहे, एक जण म्हणला राज्य मोठा आहे, एक जण म्हणला देशच मोठा आहे. बाबा म्हणे हे सगळं खरं जरी असलं तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. 15 मिनिटं झाले, शिपाई म्हणे चहा सांगू. बाबा म्हणला सांगणार. 10 तारखेला माझी पेन्शन जमा झाली असेल, मी सगळ्यांना स्पेशल म्हशीच्या दुधाचा चहा पाहिजे तो, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या. आता एक जणांचा थोडा अभ्यास होता, तो मला सगळ्यात मोठं म्हणलं हे जग. काय म्हणलं ते? सगळ्यात मोठं जग. बाबा म्हणला माझ्या प्रश्नाचं उत्तर हे पण नाही. मग नुकतेच रिटायर होईल भूगोलाचे शिक्षक, रिटायर झाले ना 8-10 दिवस झाले गावाकडे राहायला आले. ते सत फिरत फेरफटका मारायला ग्रामपंचायतच्या गेट मध्ये आले. त्यांनी विचारलं म्हणे की काय चालले? म्हणजे असं असेल. मग ते भूगोलाचे गुरुजी म्हटले बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. म्हणजे सगळ्यात मोठी पृथ्वी. मास्तर काय म्हणले? सगळ्यात मोठी म्हणे पृथ्वी. तर पृथ्वी मोठी म्हणल्यामुळे गांजा पेल होतं, त्याचा थोडा पावर कमी झाला. ते म्हणले मास्तर बाबाला अजिबात काही टापा बिपा मारायचा, म्हाताऱ्या माणसाला अजिबात पचल असं उत्तर द्यायचं. पृथ्वी काय की बडी? काय म्हणतो ते? पृथ्वी काय की बडी वो तो शेष के माथे पे खड़ी, इसलिए कौन बड़ा? शेष बड़ा. आता शेष बड़ा म्हटलं पुढचं म्हणलं ओम नमः शिवाय. शेष काय का बडा? वो तो भगवान शिवजी के गले में पड़ा. तर त्याच्या पुढचं म्हणलं शिवजी काय का बडा? वो तो कैलाश में खड़ा, इसलिए कौन बड़ा? कैलास मोठा. बाबा म्हणे शंकर मोठे, कैलास मोठे, शेष मोठे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. आता त्याच्या पुढचं म्हणलं कैलास काय का बडा? उसे रावण ने 3 बार उखाड़ा, इसलिए कौन बडा? रावण मोठा. रावण. बाबा म्हणजे रावणाचंही सांगू नको, शंकराचंही सांगू नको. आता रावणाचं नाव घेतल्यावर ते म्हणलं जय श्रीराम, मेरे भगवान राम ने एक ही तीर से रावण को मारा, इसलिए कौन बडा? राम मोठे का? बघा बाबाचा प्रश्न किती साधा होता, उत्तर कुठं चाललंय? बाबा म्हणे रामही मोठे नाही,
शंकरही मोठे नाही, रामापेक्षा रामाचं नाव मोठे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळेल. मी राम मोठे आहेच आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. सरपंच म्हणे दुपाराच राजीनामा द्यावा लागतो. खाली एका गंगावाले डोकं लावलं, सांगितलं बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे. रामजी काय के बडे, रामजी काय के बडे, वो तो संत वशिष्ठ जी के चरणों में पड़े, इसलिए कौन बड़ा. संत चरण रज लागत असत वासनेचे बीज. मग मोठं कोण. संतांनी देव दाखवला ना आपल्याला, संतांनी देव दाखवला नसता आपल्याला कळलं असतं का, आपल्याला माहिती तरी होता का. मग सगळ्यात मोठं कोण. संत. त्याने असं माझ्यासारखं कीर्तन जोडलं बाबाकडून प्रमाण देऊन. बाबा म्हणे संतांचंही सांगू नको आणि पंतांचंही सांगू नको. संत मोठे आहेच आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. आता एका माळीवाल्याने डोकं लावलं. तो म्हणे मी अनेक दिंडे केले, कीर्तन ऐकली, भागवत कथा ऐकली, रामायण ऐकलं. बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर 1001% माझ्याकडे. संत काय के बडे, संत काय के बडे, वो तो अपने माँ बाप के पेट से पड़े, इसलिए कौन बड़ा. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. मराठी एक्सप्रेस.